मिलिंद देवरा शिंदे गटामध्ये शिवसेनेमध्ये जात आहे, काय प्रतिक्रिया? काँग्रेसला मोठा धक्का मानणार होतो. आणि आता भाजपची, शिंदे सेनेची, अजित पवारांच्या एनसीपीची अवस्था इतकी वाईट झालेली आहे की ज्याला काँग्रेसमध्ये तिकीट मिळणार नव्हती, जो 2-2 वेळा हरलेला उमेदवार होता आणि ज्याच्या विरोधामध्ये सर्व्हे होता, निगेटिव्ह सर्व्हे होता त्यांचा, याची कल्पना आल्यामुळे त्यांना कॉन्टॅक्ट केला असेल किंवा ह्यांनी त्यांना केला असेल. परिस्थिती अवस्थाच वाईट आहे की जनता सोबत नाही आता भाजपच्या, आणि एकनाथ शिंदेच्या आता अजिबात नाही. आणि ज्या पद्धतीने नार्वेकरांनी निकाल दिलेला आहे, संविधानाची उपेक्षा करून विरोधामध्ये कायद्यात न बसणारा निकाल जो दिलेला राजकीय निकाल, त्याच्या विरोधामध्ये जनता असल्यामुळे कुठेतरी आमच्यावर अजूनही जनतेचा विश्वास आहे हे दाखवण्यासाठी केलेलं कृत्य आहे. मिलिंद देवरा यांचे वडील सुद्धा काँग्रेससोबत कठीण समय सोबत राहिलेले अनेक सिनियर काँग्रेसी याबाबत आठवण सुद्धा करून देतात. त्यांच्या मुलांनी जाणं, राहुल गांधी यांच्यासोबतची सगळीच टीम भाजपाकडे वळत आहे, ज्योतिरादित्य सिंधिया असो किंवा इतर लोक पण. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. आता असं आहे की ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय हे यांच्या 38 जे यांच्या गठबंधनचे लोक आहेत, पक्ष आहेत, त्याच्यात हे 3-4 पक्ष जास्तीचे आहेत. आणि त्याला घाबरून जर लोक जात असतील तर त्याला राहुल गांधींना दोष देण्याचं काय कारण आहे? राहुल गांधी तर लढत आहेत, एका विचारधारेसाठी लढत आहेत. देशामध्ये काय झालं पाहिजे, गरिबांसाठी काय झालं पाहिजे, युवकांसाठी काय झालं पाहिजे, महिलांवर ज्या पद्धतीचा आता अत्याचार सुरू आहे, हे सगळे विषय घेऊन सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायासाठी ते पुन्हा एकदा पैदल निघालेले आहेत, मणिपूरपासून मुंबईपर्यंत. तर या भाजपची म्हणजे जशी सांगता, आमच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता भाजप मुंबईला होणार आहे, तर मुंबईच्या अरबी समुद्रातच आता हा भाजप जो आहे, जो सातत्यानं लोकांविरोधी भूमिका घेत आहे, तो बुडल्याशिवाय राहणार नाही. पण वडिलांचा मोठा काँग्रेससोबत अगदी निष्ठावंत शेवटपर्यंत राहिले, काँग्रेसच्या कठीण समय मिलिंद देवरा यांचे वडील राहिलेले, त्याची आठवण करून देतात आहे सगळेजण. आणि तुम्ही काय सांगाल त्याबाबत? नाही, बरोबर आहे. मुरली देवरा एक फार मोठं नेतृत्व होतं. त्यांचे सगळ्या पक्षांमध्ये चांगले संबंध होते. प्रत्येक नेत्याचे सगळ्या पक्षांमध्ये चांगले संबंध असतात. पण याचा अर्थ आपण आपला पक्ष सोडून जातो याच्यातच दिसून येतं की जे वडिलांनी कमवलं ते मुलगा गमवतोय. हिंदी तो म्हणाला तो नंतर चहा. मिलिंद देवराजी शिंदे गटात जात आहे, अजून त्याबाबत काय प्रतिक्रिया करू? असं आहे की भाजपची अवस्था किती वाईट झालेली आहे ह्याचं देवतो काय आहे. 2 वेळा हरलेले उमेदवार आणि त्यांना तिकीट भेटणार नाही, सर्व्हेमध्ये त्यांचं निगेटिव्ह होतं, ते निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे तिकीट देणार नाही. निर्णय सर्व्हेच्या अनुसार तिकीट देण्याचा आहे, त्यामुळे ते आता भाजपमध्ये त्यांनी वाट धरली असावी. अजून काही हरलेले उमेदवार? हा, काही हरलेले उमेदवार दिसतील तुम्हाला त्यांच्यासोबत, मी सांगतो ना तुम्हाला. कांग्रेस को बहुत बड़ा धक्का माना जा रहा है. नहीं, कांग्रेस के लिए कोई धक्का नहीं है. ये भाजपा की अवस्था किस स्तर तक गिर गई है महाराष्ट्र में, इसका ये द्योतक है, इसका एक बहुत बड़ा ये सिंबल है. देखिए, आप हमारे पास नहीं लेना है तो एकनाथ शिंदे जी के पास चले जाओ, नहीं तो फिर आप अजित पवार जी के पास चले जाओ. एक नया पैतरा जो है भाजपा ने लिया हुआ है. अब मिलिंद देवरा जी जो 2 बार हार चुका उम्मीदवार है, उन्हें हमारे कांग्रेस के सर्वे में निगेटिव आया, उनके लिए हम टिकट नहीं मांग सकते या उनको हम फिर से उम्मीदवार नहीं बना सकते. ये वो जान करते, नहीं तो नागपुर रैली तक साथ में ही थे. जब सर्वे की बात सामने आई और उन्हें ऐसा पता चला उनको टिकट नहीं मिल सकती, उसके बाद का ये कदम उन्होंने उठाया है. मेरे ख्याल से ये एक सिर्फ दिखाने की कोशिश है. जिस तरह से नार्वेकर ने एक वर्डिक्ट दिया है वो संविधान के खिलाफ है, संविधान की मान्यताओं के खिलाफ है. इस देश की जनता, महाराष्ट्र की जनता जिस तरह से राजनीति में उनका विश्वास खत्म कर दिया भाजपा ने, तो वो हम पर अभी भी विश्वास है जनता का. ये दिखाने के लिए हारे हुए उम्मीदवारों को ले रहे हैं, और भी कुछ हारे हुए उम्मीदवार उनके साथ में आपको 2 बजे दिखाई देंगे.